चालू आहे, मंदिर चालू आहे. हे बघा मस्त बनवलंय. पाणी पण स्वच्छ आहे, तसं पाणी घाण नाही कारण ऑलमोस्ट आरपार दिसते पाण्यातलं थोडं थोडं थोडं. मित्रांनो हा बघा 400 वर्षापूर्वीचा फोटो आहे, इकडे लावलाय त्यांनी. हे बघा अजून पोचलेलं नाही आपण, आसपासच आहे, पण हा व्ह्यू बघा खूप भारी आहे. नमस्कार भावांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूबवरच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण सकाळीच निघालो आहे गाडेश्वर डॅमसाठी. तर आता हा डॅम पनवेलमध्ये आहे, नेरे साईडला. तर आता आपण सकाळचे वाजले जवळजवळ 8:30 आणि आपण आता निघालो आहे. बट ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आज आपण सकाळी गाडेश्वरसाठी निघालो आहे, बट त्या अगोदर आपलं एक अर्जंटली एक काम आहे, ते आपल्याला पनवेलमध्ये करायचं आहे. आणि ते काम कंप्लीट करून आपण तसंच पुढे जाणार आहे गाडेश्वर डॅमसाठी. आणि गाडेश्वर डॅमच्या इकडं एक गाडेश्वर मंदिर पण आहे, ते पण आपण आज बघूया. आणि आता सकाळी निघलो आहे ना, एवढी बेकार थंडी वाजते आणि बाहेर सगळं आहे ना धुकं आहे. तर आजूबाजूला बघितलं ना सगळं धुकं साचलं आहे आणि एवढं भारी वाटतंय ना. पण काश आपल्याकडं तर आज जर बाईक जर अवेलेबल झाली असती आणि बाईकवर जायला जमलं असतं ना, तर ह्याच्यापेक्षा डेंजर लेवलची मजा केली असते. पण काय नाही, चला ठीक आहे, बाईक नाही तर कार. तर आपण आता जस्ट निघलो आहे. आता पहिलं आपल्याला पनवेलमध्ये जायचं आहे, ते काम करूया. ते काम करून मग आपण पुढे गाडेश्वर टेम्पलसाठी जाऊया. तर चला मित्रांनो, आजच्या जर्नीला सुरुवात करूया. गाडेच्या हायवेला आहे. आता लकीली जर कोणतं विमान आलं तर तुम्हाला दाखवता येईल. पण आता तर कोणतं विमान असं काही आलेलं दिसत नाही आहे आणि सगळं धुकं आहे ना, त्याच्यामुळे आहे ना जास्त काही विजिबल नाही आहे. बट जर काय दाखवता आलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेल. तर आता आपण इथून निघालो आहे, चला. तर मित्रांनो, आता आपलं जस्ट काम झालेलं आहे आणि आता आपण पनवेलमधल्या डीमार्टच्या इकडे आहे. आता डीमार्टच्या इकडून आपल्याला तर पुढे गेले की एक चौक लागेल, तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे आणि मग आपण जाणार आहे आज आता गाडेश्वर डॅमसाठी. आणि आत्ता वाजले जवळजवळ 10. माझं जे काम होतं त्याला बराच वेळ गेला, त्यामुळं आता 10 वाजले. तर 10 वाजता आता आपण निघूया. आता बघूया आपल्याला कसा काय व्ह्यू बघायला भेटतोय. आणि आज तर काय एकटाच आहे मी, आज कोण आहे नाही सोबत. तर बघूया जे काय आपल्याला शूट करता येईल तेवढं शूट करू आणि येऊ. आता मी सुकापूरला आलेलो आहे. आता सुकापूरमध्ये इकडचा रोड तर बघितला तर इकडचा पॅच हा पूर्ण असा गर्दीवालाच पॅच आहे. छोटे रोड आहेत आणि ब्रेकर खूप जास्त आहेत. आणि सुकापूरचं जर बोललं ना तर सुकापूरला असं बोलतात की इकडे जे फर्निचर आहे, सेकंड हँड फर्निचरचं मोठं मार्केट आहे. तर ह्या साईडला सगळी दुकानं वगैरे आहेत ना, जास्त करून बघतोय ना मी तर सगळे फर्निचरवाले जास्त आहेत इकडे. आणि खूप स्वस्त फर्निचर असतं, पण नक्की मला माहीत नाही म्हणजे किती स्वस्त भेटतं वगैरे काय. पण असं मी ऐकलंय की या साईडला फर्निचर, परत जे टाईल्स वगैरे भेटतात त्या सगळ्या इकडे थोड्या होलसेलच्या भावात भेटतात. तर हे बघा इकडे आजूबाजूला हा सगळा एरिया आहे, हा सगळा तसाच आहे. म्हणजे फर्निचरवाले आहेत आणि म्हणजे कन्स्ट्रक्शन मटेरियल जे पण आहे ना जास्त करून त्याचीच जास्त दुकान आहेत या साईडला. आणि हे कसं आहे, हे ॲक्च्युअलमध्ये पनवेलमध्येच येतं, पण पनवेलपासून थोडं आउटसाईड येतं. आणि सुकापूर हे कसं आता अजून पण ग्रामपंचायतच आहे. आणि इथून पुढे मग आपल्याला नेरेसाठी रोड जातो आणि नेरेपासून पुढे एक माथेरानसाठी रोड जातो. म्हणजे इकडून पण हा रोड माथेरानला कनेक्ट केलेला आहे. हा बघा स्कूटीवाला बघा, हा असला रापकन मध्ये आला ना, हॉर्न वाजवून पण लक्ष नाही. म्हणजे काय कुठल्या धुंदीत चालतात काय माहीत नाही. पण बाई रिस्की आहे, म्हणजे बाईक असून असं रिस्की चालवत आहेत. बाई तुला ठोकलं तर तुझं काय राहील का? आमचं तर ठीक आहे बाई, मला फक्त इथं बंपर चेपल.
पण तुझा तर जीव आहे, त्याचा तर विचार करायला पाहिजे की नाही? मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा, या पुढच्या बाईने विचार करायला पाहिजे की नाही. जाऊ द्या. चला तर आता आपण सुकापूरपासून आलो आहे तसं बरंच पुढं, आणि ह्या साईडला पहिला एवढा बेकार रोड होता ना, पण आता एकदम रोड चांगला गेला आहे. आणि इकडं प्रगती होत चालली आहे. ग्रामपंचायत असून चांगली प्रगती करता येते. आणि हा बघा ब्रिज आला आहे, इकडे खाली पाणी, आणि पाण्याची लेवल पण आहे बऱ्यापैकी. मला वाटलं नसेल, पण बऱ्यापैकी आहे लेवल, आज पाणी पण बऱ्यापैकी आहे. इकडं तुम्हाला दाखवण्यासारखं आहे नाही काय, तुम्हाला मी पुढं गेल्यानंतर दाखवतो. आपल्याला काय नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात, ह्याच गोष्टी रोड आणि ते तुम्ही काय बघून मजा घेणार. चला पुढं बघूया आपण आता काय अजून भेटतंय. मित्रांनो ही सोसायटी बघा, ही रिसॉर्ट सारखी बनवली त्यांनी, म्हणजे एखादं हॉटेल असतं ना तसं, पूर्ण झाडं वगैरे लावून त्यांनी बनवलेले. आणि इकडचा पुढचा रोड आहे ना, हा सगळा एकदम नॅरो रोड आहे, एकदम छोटा रोड आहे. एवढं भारी वाटतंय ना या रोडला. आणि मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा बाईकवरती आलेलो, आज कारने आलोय. पण बाईकवर खरं सांगतो मित्रांनो, जी मजा बाईकवर आहे ना ती कारमध्ये नाही आहे. इथून पुढं आपण ट्राय करणार आहे. ऑलमोस्ट आपले आता जे नवीन व्हिडिओ येतील याच्यानंतरचे, ते मोस्टली आपले बाईकवरतीच येणार आहेत. तर मित्रांनो आता मी चाललेलो, तर मला जाताना एक मंदिर दिसलं. तर पूर्ण जे वातावरण आहे ते बघा, पूर्ण सगळी झाडं वगैरे आहेत, आणि झाडाच्या बाजूला हा रोड आहे. आणि मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे बघा, हे छोटंसं तळ आहे, आणि असलं भारी वाटतं ना, एकदम शांत वातावरण आहे. आणि पूर्ण हे बघा तळ आहे. एवढं भारी क्लायमेट आहे ना, म्हणजे हे बघून तर वाटत नाही की आम्ही मुंबईमध्ये आहे. आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया मंदिरातून. हे मंदिरात आपण आता दर्शन घेऊया. इकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे. गणेशाय नमः. जस्ट आता दर्शन वगैरे घेतलं आणि भारी वाटतंय या रोडला. झाडी बघा, जवळजवळ 1.5 वर्ष झालेत मला. लास्ट टाइम मी आलेलो त्याला 1.5 वर्ष झाले. आता 1.5 वर्षानंतर येतोय, तर इकडं बरंच काय चेंजेस दिसत आहे. म्हणजे पहिलं हा रोडला पण इकडे असं हे जे बनलं आहे, इथं असं काहीच नव्हतं. आता खूप सारे फार्म हाऊस बनलेत. पहिले ही जागा म्हणजे पूर्ण दोन्ही साईडला सगळी झाडीच होती, आणि असं कुठलंही प्लॉटिंग नव्हतं किंवा कुठलं असं फार्म हाऊस वगैरे नव्हतं. पण आता ऑलमोस्ट 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर नंतर एक तरी फार्म हाऊस येतेच. पण रोड एवढा भारी आहे ना, तुम्ही जर इकडे यायचा प्लॅन करत असाल ना, तर मित्रांनो तुम्ही 100% बाईकवरच यायला पाहिजे. कारण बाईकवर जी मजा आहे, आणि इकडचा रोड आहे ना असा घाट सेक्शन सारखाच आहे. कॉर्नरिंग लय भारी आहे, कॉर्नरिंग करायला तुम्हाला जाम मजा आहे एवढं. आणि पावसाळ्यात तर सगळ्यात बाप हे लोकेशन बनतात. हा जो रोड आहे आणि हे जी पूर्ण सगळी झाडं आहेत, ते हा व्ह्यू पावसाळ्यात खरं तुम्ही इमॅजिन करा, सगळ्यात बाप लेवलचा व्ह्यू इकडं तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो आता आपण गाडेश्वर मंदिरापाशी पोचलो आहे. हे समोर गाडेश्वर मंदिर आहे. ह्या रिक्षा वगैरे लागलेत ना, इथंच हे मंदिर आहे. हे बघा गाडेश्वर टेम्पल आलेलं आहे. तर आता आपण आज जाऊया, दर्शन घेऊया. तर हे गाडेश्वर मंदिर आहे. हा बघा गेट आहे.
आणि आज चालू आहे, मंदिर चालू आहे. हे बघा मस्त बनवलं आहे. तर सूचना फलक तुम्हाला दाखवतो, तुम्ही पॉज करून एकदा वाचून घ्या. आणि इकडे वेळ आहे ना मंदिराची, ती आहे सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंत दुपारच्या. आणि दुपारी बंद असतं थोडं मंदिर, नंतर 4 ते 9:30 हे मंदिर चालतं आहे, म्हणजे चालू असतं. हे इकडं अजून एक काहीतरी बनवलं आहे, काय आहे काय माहीत नाही. आता आपण दर्शन घेऊया. हे बघा मित्रांनो, हा समोर आता नंदी आहे. मित्रांनो तुम्हाला एक विचारायचं आहे, कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा की मंदिरामध्ये असा जो मिरर लावतात, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या शंकराच्या मंदिरामध्ये हा जो मिरर असतो तो का असतो, किंवा त्याचं रिझन काय आहे की मंदिराच्या म्हणजे पिंड्याच्या बरोबर समोर मिरर लावतात. तर त्याचं रिझन कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. हा बघा 400 वर्षापूर्वीचा फोटो आहे, इकडे लावला आहे त्यांनी. म्हणजे हे जे मंदिर आहे, मंदिर कधी बांधले माहीत नाही, बट जे शिवलिंग आहे ते जवळजवळ 400 वर्ष जुनं आहे. ही नदी आहे समोर, आणि इकडं मला वाटतं जी पूजा वगैरे असते, जसं की शांतीची पूजा असते किंवा अजून काय काय असतं ते इकडं केलं जातं. तर हे पण आहे. आणि इकडं ते नदीच्या काठचं जे शिवलिंग आहे ते इकडं आहे ह्या साईडला. तर आता आपण ते पण बघून घेऊया. दगड आणि पाणी, इथं ते शिवलिंग आहे नदीच्या काठी जे आहेत. आपण इकडं पण दर्शन घेऊया. हे बघा, हे छोटं शिवलिंग आहे. मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे. आता दर्शन घेऊन मी जस्ट बाहेर आलो. हा बाहेरचा रोड बघा, पुढे जी झाडी आहे ती तर असली भारी आहे ना, खतरनाकच आहे. तर चला आता आपण निघूया गाडेश्वर डॅमसाठी. मित्रांनो तिथून थोडंसं पुढं आलो आहे, ऑलमोस्ट मला वाटतं की आपण पोचत आलो आहे गाडेश्वर डॅमच्या इथे. पण अजून पण काय डॅम तर दिसला नाही मला. हे बघा गाडेश्वर डॅम. तर डॅम जवळ आला आहे, डॅमचं पाणी दिसायला लागलं आहे. आता इथून मधून व्ह्यू तर बघा, असला भारी व्ह्यू आहे ना. हे बघा अजून पोचलेलं नाही आपण, आसपासच आहे, पण हा व्ह्यू बघा खूप भारी आहे. आणि हा असा रोड आहे, रोडला लागूनच इकडून हे पूर्ण पाणी चालू होतं आहे. मित्रांनो व्ह्यू तर असला भारी वाटतोय ना, इथनं बघायला एवढं भारी वाटतंय. पण आता मला समजत नाही आहे की नक्की डॅमचं एक्झॅक्टली आहे कुठं, कारण पाणी तर मला दिसलं या साईडला. हा व्ह्यू बघा, इकडे जवळ तर पाणी कमी आहे आणि एकदम पुढे बघितलं ना पाणी जास्त आहे बघा. त्या साईडला एकदम भरलेलं पाणी आहे. पण पाण्याच्या जवळ जायला रोड कुठून आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. ते आता बघूया. इथून असा रोड पुढे गेला आहे
हा पुढे जाऊन माथेरानला रोड जातो. बट आता आपण थोडं अजून जाऊया आणि मग समजेल आपल्याला की कुठे नक्की एक्झॅक्टली तो पॉईंट आहे जिकडून आपल्याला प्रॉपर पाण्याच्या जवळ जाऊन आपल्याला बघता येईल. तर चला. काहीतरी कॅफे आहे हा बघा, अशा टाईपचा कॅफे आहे. पण एवढा भारी बनवला आहे ना त्यांनी, म्हणजे ह्यांना पूर्ण प्रॉपर ह्याला व्ह्यू आहे. खरं तर मी आलेलो डॅम बघायला, पण आता डॅम तर काय प्रॉपर व्ह्यू भेटला नाही मला. म्हणजे जेवढा भेटला तेवढा मी तर दाखवलं आहेस तुम्हाला. बट आता मला एक अशी जागा भेटली. चंद्रभागा पाणी पण स्वच्छ आहे, तसं पाणी घाण नाही, कारण ऑलमोस्ट आरपार दिसते पाण्यातलं थोडं थोडं थोडं. आणि छोटे छोटे मासे पण आहेत त्यात. सूर्यकिरण बघा कसं दिसतंय तुम्हाला. आणि अशा लोकेशनला मस्त चिल करायला कोणाकोणाला आवडेल नक्की कमेंट करून सांगा. आणि एवढे भारी लोकेशन आपल्या इथं आहे हे कोणाला माहीत असेल किंवा नसेल, पण आज मला हे लोकेशन भेटलेलं आहे. सगळं इकडे सगळे बाजूला बघितले ना, सगळे फार्म हाऊस आहेत बघा. इकडे गुरुदेव दत्त कन्स्ट्रक्शन, म्हात्रे फार्म हाऊस, कायरा फार्म हाऊस, बरेच इकडे काम पण चालले आहेत. आणि सगळं हा पूर्ण जो एरिया आहे सगळा फार्म हाऊसचाच आहे. आणि कसं गाडेश्वर डॅमच्या जवळ असल्यामुळे इकडं सगळं फार्म हाऊसने भरलेलं आहे. तर चला. तर मित्रांनो, असं आता आपलं सगळं बघून तर झालेलं आहे. आता आपण रिटर्न चाललो आहे. आणि हे सगळं करण्याच्या नादात आपल्याला आपला नाश्ता करायचा राहूनच गेला आहे. नाश्ता काही मी केला नाही. आणि इकडे कसं गावा साईडला तर जास्त काय आहे नाही, त्यामुळे इकडं काही नाश्ता करायला मला भेटला नाही. आता बघूया, इथून जेव्हा बाहेर निघू तेव्हा आपण नाश्ता करून घेऊया. आता इथून तरी आपल्याला अजून एक 4 ते 5 किलोमीटर लागेल थोडं मार्केट वगैरे यायला किंवा दुकानं भेटायला. तेवढा हा पॅच पूर्ण असा हा गाडेश्वरच्या आसपासचाच पॅच आहे. आणि हा वरती कोणता किल्ला आहे कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आता तुम्हाला दाखवतो, 1 मिनिटच. आता दिसत असेल बघा, इकडे जो डोंगर दिसतोय हा कोणता किल्ला आहे कमेंट करून सांगा. मित्रांनो, मी चाललेलो तर मला इकडचा अजून एक पॉईंट भेटला आहे. पॉईंट म्हणजे अशी एक जागा भेटली जिकडचा व्ह्यू तुम्हाला 100% काय 200-300% आवडणार. आणि तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत रिटर्न. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भ्रमंती अनलिमिटेड या चॅनलला फॉलो करून ठेवा. तर चला, सगळ्यांना बाय बाय.